16, 17. काय लांब करा तू एक हात वर एक हात खाली अरे हात तर बोल कर. तर द्रोणागिरी फोर्ट किल्ला हा बघून झाला आहे उरणमधील. आता आम्ही चाललो आहे इथे एक जागरूक देवस्थान आहे वेताळाचे, ते बघायला. आणि भाऊ बहिणीचा हौद अशी एक जागा आहे ती पाहायला. तर तुम्ही माझा द्रोणागिरी किल्ला चा जो व्लॉग आहे तो नसेल बघितला तर तो जरूर बघा, कारण इथपर्यंत येण्याचा रस्ता तिथूनच आहे. तर तिकडनंच बाजूनी एक रस्ता आहे, थोडा खडतर आहे. डाव्या बाजूला द्रोणागिरी फोर्ट आहे, द्रोणागिरी किल्ला त्या बाजूला आहे आणि त्याच्या बाजूनीच हा रस्ता येतोय. जसं जसं पुढे चाललो आहे जंगल अगदीच घनदाट होत चाललं आहे, थंडावा वाढत चालला आहे. तसं सांगायचं म्हणजे सकाळचे 9:30 वाजले, पण इथे वाटतं आहे मस्त अशी सावली आहे आणि मस्त असा प्रवास चालू आहे. श्वास लागला आहे कारण थोडं ट्रेकिंगसारखंच आहे, पायवाटच आहे ही शेवटी जंगलातली. बघ Peace people. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे वेताळ देवस्थानाला. उरणमध्ये आल्यापासून सर्वजण एकत्र नव्हतं फिरलो. आज सर्वांनी ऑफिसला सुट्ट्या घेऊन हा प्लॅन बनवला आहे आणि सगळे मस्तपैकी इथे फिरायला आलो आहे. वाटलं होतं तेवढं सोपं नाही आहे, पण जरूर या, कारण हे जागा एकदम मस्त आहे. तर वेताळ देवाला आलो आहे. छोटीशी जागा आहे, पण परत एक विनंती आहे की इथे छानशी सोय आहे कचरा टाकण्याची, तरीही इथे कचरा दिसतोय. कृपया हे करू नका. या जागा जपा आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी. तर जसं मी व्लॉगमध्ये बोललो होतो, भाऊ बहिणीचा हौद इथूनच रस्ता आहे पाठी जायला, पण आम्हाला ॲक्च्युली कन्फर्मेशन नाही आहे आणि वाजलेत 9:15. तर काही कारणास्तव तिथे आम्हाला जाता येणार नाही. पुढच्या वेळी येईन तेव्हा प्रयत्न करेन की कोणीतरी ओळखीचा माणूस असेल जो तिथे गेला आहे. जसं आदित्य या 2 ठिकाणी आला होता, तो आमच्याबरोबर आहे, पण तिथे तो हौद लास्ट टाईम त्याला मिळाला नव्हता आणि आम्ही त्याच्या मित्रांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला, जो साहिल माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आहे द्रोणागिरी फोर्टच्या, पण त्यालाही तितकंसं माहिती नाही आहे. तर माहितीच्या लोकांबरोबर आलेलं बरं असं आम्हाला वाटतं आहे. तर सध्या तरी इथून आता मी चाललो आहे परत घरी. इथे तर माझं आत्याचं घर आहे उरणमध्ये, म्हणून मी इथे आलो आहे आणि इथे इकडच्या जागा फिरतो आहे. तुम्हाला यायचं असेल तर मुंबईपासून 1 दिवसाच्या म्हणजे काही तासांच्या अंतरावर आहे. 1 दिवसाचा हा द्रोणागिरी किल्ल्याचा किंवा वेताळ मंदिराचा तुम्ही एक असा आराखडा करू शकता आणि येऊ शकता. आम्हाला जवळजवळ 2 तास झालं आहे वरती चढून फोटो व्हिडिओ शूट करून इथे पोचायला. तर अंदाजे तुम्ही सकाळी लवकर आलात तर शक्यतो ऊन आत्ता माझ्या चेहऱ्यावर येते, पण एवढं जाणवत नाही आहे कारण की मस्त असं इथे झाडी आहे. तर आता आम्ही इथनं निघतो आहे. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तरी जर तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच सारे व्लॉग्स मी घेऊन येणार आहे. तर माझ्या चॅनलला
लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि माझा द्रोणागिरी किल्ल्याचा जो व्लॉग आहे तो बघितला नसेल तर जरूर बघा. मी उरणमध्ये 3 ते 4 ठिकाणं व्हिजिट केली आहेत, तर तिकडचे व्लॉग्स नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आणि जरूर अशाच जवळच्या जागांना भेट द्या.